मार्कचं शुभवर्तमान अध्याय 7 वचन 29 आणि 30 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या. तो तिला म्हणाला, तुझे म्हणणे पटले, जा, तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे. मग ती आपल्या घरी गेली. तो मुलीला अंथरुणावर टाकले आहे व भूत निघून गेले आहे असे तिला आढळून आले. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त एका स्त्रीला म्हणाला की तुझे म्हणणे पटले, जा, तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे. आणि येशूचे हे शब्द ऐकून ती आपल्या घरी जाते, तेव्हा ती आपल्या मुलीतून भूत निघून गेलेलं आणि तिला अंथरुणावरती व्यवस्थितरित्या पाहिलेलं तिला आढळतं. तेव्हा ती समजून जाते की येशूने जे सांगितलेलं ते माझ्या मुलीतून भूत निघून गेलेलं आहे. हा चमत्कार ती आपल्या जीवनामध्ये अनुभवते. घटना अशी आहे की येशू ख्रिस्त एका स्त्रीला, एका मनुष्याला म्हणत आहे, हाडामासातल्या तुमच्या आणि माझ्यासारखा एका सर्वसाधारण माणसाला परमेश्वराचा पुत्र, स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, तुझं म्हणणं पटलेलं आहे. कोणाला पटलेलं आहे? स्वर्ग आणि पृथ्वीच्या मालकाला. कोणाला पटलेलं आहे? की ज्याच्याकडे स्वर्गाच्या अधोलोकाच्या चाव्या आहेत त्याला पटलेलं आहे. कोणाला पटलेलं आहे? परमेश्वराच्या एकुलत्या एका पुत्राला पटलेलं आहे. तो म्हणत आहे की तुझं म्हणणं मला पटलेलं आहे आणि म्हणून तू जा, तुझ्या मुलीतून भूत निघून गेलेलं आहे. आणि येशूच्या शब्दांवरती विश्वास ठेवून ती घरी निघून बघते, घरी जाते, तर तिला आपली मुलगी स्वस्थ झालेली, त्या अशुद्धात्म्याच्या पीडेतून मुक्त झालेली अशी तिला आढळून येते. संबंध घटना अशी आहे, पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण त्याचा प्रकाश होतात आपण शिकू. प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी मनुष्य रूपामध्ये या पृथ्वीवरती आला होता आणि त्याने परमेश्वराचं कार्य या जगामध्ये केलं. परमेश्वराचं कार्य काय? की माणसांना पश्चातापाचा संदेश देणं, देवाचं राज्य त्यांच्या अगदी जवळ आहे ह्या गोष्टीची साक्ष देणं, मनुष्याला पापी मार्गापासून मागे फिरून देवाच्या इच्छेप्रमाणे जगायला लावणं, हे परमेश्वराचं एकमेव काम प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये करत होता. आणि हे काम करत असताना बरेच लोक येशू ख्रिस्ताचे शब्द ऐकून येशूवर विश्वास ठेवायचे, येशूचा मागोवा घ्यायचे. आणि ज्यांना परमेश्वराचे शब्द कळत नाहीत, कधी मानवीय बुद्धी थोडी मोठी असते, पटकन नाही समजत, त्याच्या डोक्यात जात नाही ते पटकन. मग परमेश्वर असं काहीतरी करून दाखवतो की जे बघून माणसाला असं वाटतं की हे माणसाचं काम नाही, हे सरळ सरळ देवाचं काम आहे, हे त्याचं सामर्थ्य आहे. आणि मग येशूच्या द्वारे चिन्ह चमत्कार व्हायचे. लोक त्याच्यावर त्या चिन्ह चमत्काराकडे बघून येशूवर विश्वास ठेवायचे. येशू ख्रिस्ताच्या नावाचा प्रचार आणि प्रसार इस्रायलच्या प्रांतामध्ये गावागावामध्ये होत गेला. येशूच्या नावाची, येशूच्या सामर्थ्याची कीर्ती पसरत गेली आणि हीच कीर्ती ह्या एका स्त्रीपर्यंत आली जिला त्रास होता, तिच्या मुलीला त्रास होता अशुद्ध आत्म्याचा. आता ही स्त्री जी आहे ही कनानी स्त्री आहे, ही सुरफुनकी स्त्री आहे, अन्य जातीमधून आलेली स्त्री आहे, म्हणजे परराष्ट्रीय नाही आहे, इस्रायलची नाही आहे ती. इस्रायलच्या खेरीज ती दुसऱ्या प्रांतातून आलेली ही एक स्त्री आहे, जिला येशूविषयी कळतं. येशूच्या द्वारे चिन्ह चमत्कार होत आहेत, लोक आजारातून बरी होत आहेत, लोक व्यंगातून बरी होत आहेत, लोक शांतीला अनुभव करत आहेत आणि त्यांचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ता ठाई परमेश्वराच्या कृपेने आशीर्वादित झालेलं आहे हे तिला कळतं. आणि मग ती आपल्या त्रासातून किंवा आपल्या मुलीला जो त्रास होतोय त्या त्रासातून आता जर कोण बरं करेल तर तो येशूच करेल असा तिच्याकडे आता विश्वास आहे. प्रॉब्लेम फक्त एवढा होता की ती इस्रायलमधून नव्हती. आता इस्रायलमधून असणे आणि इस्रायलमधून नसणे याचा फरक आता पुढे आहे. येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसोबत असताना ही सुरफुनकी स्त्री तिकडे आली आणि येशू ख्रिस्ताच्या पाया पडली, म्हणाली, अहो येशू, अहो देवाचे पुत्र, माझ्यावरती दया करा, माझ्या मुलीवरती दया करा. पहा, माझ्या मुलीला असा अमुक त्रास आहे, तिला अशुद्ध आत्म्याचा त्रास आहे आणि त्या अशुद्ध आत्म्याच्या त्रासाने ती फार पिडलेली आहे, आपण तिला बरं करा. येशू ख्रिस्त तिला सांगतो की पहा, इस्रायलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज मला अजूनपर्यंत कोणाकडे पाठवलेलं नाही आहे. येशू ख्रिस्त देवाची योजना सांगतोय. देवाची योजना ही होती इस्रायलच्या लोकांसाठी की परमेश्वर त्याचा पुत्र या इस्रायलमध्ये सगळ्यात पहिला पाठवेल. पहिलं तो आपल्या लोकांना आवाज देईल आणि आपल्या लोकांचं काम झालं, इस्रायलचं काम झालं की येशू ख्रिस्त जेव्हा समस्त मानव जातीच्या पापांच्या क्षमेसाठी स्वतःच्या शरीरावरती क्रूस उचलेल
आणि वधस्तंभावरती आपला प्राण सोडेल. त्या क्रूसावरनं गळणारी रक्ताची धार जेव्हा वाहील, त्या रक्ताच्या धारेवर जो विश्वास ठेवेल त्याच्या पापांची क्षमा होऊन तो स्वर्ग राज्यामध्ये प्रवेश करेल. जोपर्यंत येशू मानव रूपात होता तोपर्यंत तो इस्रायलपुरती मर्यादित होता. कारण सगळ्यात पहिली हाक देवाला इस्रायलला द्यायची होती. इस्रायलच्या लोकांना, त्याच्या आवडत्या लोकांना, त्या करारबद्ध देशाच्या लोकांना द्यायची होती. म्हणून पहिलं येशू ख्रिस्त इस्रायलमध्येच आला आणि इस्रायलच्या लोकांना मन फिरावचा संदेश दिला. इस्रायलची लोकांसाठी परमेश्वराचा पुत्र सगळ्यात प्रथम प्रगट झाला. बाकी तुमच्या आणि माझ्यासाठी, म्हणजे इस्रायल सोडून जे लोक अन्य प्रांतातून, अन्य देशातून येतात, त्या लोकांसाठी येशू केव्हा उपलब्ध झाला? जेव्हा येशूने क्रूसावरती प्राण अर्पण केला. कारण त्यांनी जेव्हा क्रूसावरती प्राण दिला तेव्हा त्यांनी सगळ्या माणसांच्या सगळ्या पापांची शिक्षा त्यांनी स्वतःच्या देहावरती घेतली आणि रक्ताने त्यांनी किंमत मोजली आणि प्रत्येक मानवाला, म्हणजे तुम्हाला आणि मला, सैतानाच्या गुलामगिरीतून सोडून थेट त्याच्या देवराज्यामध्ये पात्र ठेवलं. म्हणजे जोपर्यंत येशू मानव रूपात होता त्यावेळेला तोपर्यंत इस्रायलपुरती होता. आणि जेव्हा येशू ख्रिस्त दुःख सहन करणार होता, जेव्हा येशू ख्रिस्त मानव जातीसाठी जेव्हा दुःख सोसणार होता आणि वधस्तंभी आपला प्राण देणार होता, त्याच्यानंतर तो सगळ्यांसाठी उपलब्ध होता. आता इकडे असं आहे की येशू ख्रिस्त अजूनही मानव रूपात आहे आणि मानव रूपात असताना ही एक स्त्री जी अन्य प्रांतातून आलेली आहे, ती येशूकडे येते आणि येशूला म्हणते की माझ्यावरती दया करा. तेव्हा येशू तिला देवाची योजना सांगतो. देवाचा जो प्लान आहे त्या प्लान अंतर्गत मी या पृथ्वीवरती आहे ती योजना सांगतो की पहा, इस्रायलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज अजूनही मला अन्य कोणाकडे पाठवलेलं नाही आहे. ही देवाची योजना आहे. ही येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवरती जन्म घ्यायच्या अगोदरपासून देवाने आपल्या निवडलेल्या भविष्यवक्तांच्या द्वारे, संदेष्टांच्या द्वारे हे लिहून ठेवलं होतं की सगळ्यात पहिली हाक देव इस्रायलला देईल आणि इस्रायलमध्ये तारणारा जन्म घेईल, इस्रायलमध्ये मसीहा जन्म घेईल. आणि त्या अनुषंगाने मी आता यांच्यासाठी मर्यादित आहे, मी आता यांच्यासाठी उपलब्ध आहे. इस्रायलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज अजूनपर्यंत मी कोणाला उपलब्ध नाही आहे. आणि मग येशू तिला देवाची योजना सांगतो आणि मग तो पुढे जातो. हिला काही समजत नाही, कारण हे इस्रायलमधून नाही आहे. इस्रायलच्या लोकांना काय माहिती आहे? इस्रायलच्या लोकांना मोशे माहिती आहे. इस्रायलच्या लोकांना काय माहिती आहे? इस्रायलच्या लोकांना जुना करार माहिती आहे. इस्रायलच्या लोकांना संदेष्टांचे धर्मग्रंथ माहिती आहेत. आणि म्हणून देवाची योजना काय आहे, देवाला काय आवडतं, देवाला काय पसंतीस येतं, देवाला काय केल्यावरती चांगलं वाटतं, हे सगळं काही जुन्या करारामध्ये परमेश्वराने त्या वेळेला त्या निवडलेल्या लोकांच्या द्वारे इस्रायल लोकांना सांगून ठेवलेलं आहे. आणि बऱ्याच इस्रायल लोकांना परमेश्वराची ही योजना माहिती होती. येशू ख्रिस्त ह्या स्त्रीला देवाची योजना सांगतो की पहा, अजूनपर्यंत मी अन्य लोकांना उपलब्ध नाही आहे. पहिलं इस्रायलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांना मला वाचवायचं आहे, पहिलं त्यांना सांगायचं आहे, पहिलं त्यांच्यासाठी हा मन फिरावचा संदेश आहे. पहिलं मी त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. येशू ख्रिस्त सरळ शब्दात तिला सांगतो की पहा, इस्रायलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज मला अजून कोणाकडे पाठवलं नाही आहे. बायबल म्हणतं येशू ख्रिस्त असं म्हणाला आणि तो पुढे निघून गेला. येशूचे शिष्य त्याच्या मागे निघून गेले. ही अन्य प्रांतातली, हिला काहीच नाही कळालं येशू काय बोलून गेला, येशू काय सांगतोय, कारण तिला काही माहितीच नाही आहे, कारण ती इस्रायलमधूनच नव्हती. आणि मग ती परत एकदा येशूला ओरडते, येशूला हाक मारते की अहो दाविदाचे पुत्र, अहो येशू, अहो देवाचे पुत्र, माझ्यावरती दया करा, माझ्या मुलीवरती दया करा. खूप मोठ्याने ओरडते. येशूचे शिष्य तिच्या ओरडण्याकडे बघून येशूला म्हणतात पण बघून टाकीचं काय आहे ते, ही बघ किती मोठ्याने ओरडत येते मागे. येशूला समजून गेलं की मी जी देवाची योजना हिला सांगितली हिला नाही समजली. मग तिला समजेल, तिला लगेच लक्षात येईल, त्या पद्धतीने येशूने तिला सांगितलं की बघ, पहिलं मुलांना तृप्त होऊ दे, कारण घरच्या मुलांना द्यायची भाकरी घरच्या कुत्र्यांना घालणं हे ठीक नव्हे. जेव्हा तिला समजेल या भाषेमध्ये येशूने देवाची योजना सांगितली काय आहे की पहिलं मुलांना तृप्त होऊ दे आणि मग घरच्या मुलांना द्यायची भाकरी ही घरच्या कुत्र्यांना घालणे ठीक नव्हे, तेव्हा ही स्त्री येशू ख्रिस्ताला म्हणते, बरोबर बोललात तुम्ही, ठीक बोललात तुम्ही, अचूक बोललात तुम्ही, तरी पण घरची कुत्री धन्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात, त्या चुराच्या अधिकाराखाली माझ्या मुलीला बरं करा. येशू तिला म्हणाला, तुझं म्हणणं मला पटलं. केवढा मोठं स्टेटमेंट आहे तिचं ते. येशू म्हणतो पहा, पहिलं मुलांना तृप्त होऊ दे, म्हणजे इस्रायलच्या घराण्यातील मेंढरांना पहिलं तृप्त होऊ दे, मग मी अन्य जातीसाठी आहे. अजूनपर्यंत मी नाही आहे, अजून तुमची वेळ आलेली नाही आहे. तुमची वेळ येणार कधी,
जेव्हा मी क्रूसावरती प्राण अर्पण करणार. तुमची वेळ येणार कधी, जेव्हा मी क्रूस तुमच्यासाठी उचलणार. तुमची वेळ येणार कधी, जेव्हा मी तुमच्यासाठी फटके खाणार आणि माझ्या मांसाचे जेव्हा लचके तोडण्यात येईल, तेव्हा मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे, पण आता नाही. आणि मग तेव्हा येशू ख्रिस्ताला तिला सांगतो, पहिलं मुलांना तृप्त होऊ दे, इस्रायलला तृप्त होऊ दे, मेंढरांना तृप्त होऊ दे, मुलांना तृप्त होऊ दे. घरच्या मुलांना द्यायची भाकरी घरच्या कुत्र्यांना घालणे ठीक नव्हे. ती म्हणते तुम्ही बरोबर बोललात. तिचा विश्वास केवढा तगडा बघा. आत्ताच्या काळामध्ये जर येशू असं कोणाला म्हणाला तर आपली लोक असं म्हणतील, काय सांगायचं ह्याला, मी इकडे माझी मुलगी बरी नाही म्हणून मी इकडे आलेली आहे आणि हा माझ्याशी असं बोलतो, ह्याला काय पडलेली नाही आहे, ह्याला लोक काय माझ्याविषयी प्रेमच नाही आहे, मी एवढी लांबून चालून आली, मी एवढा प्रवास करून आली, एक तर मी ह्यांच्या देशातली पण नाही आहे आणि एवढ्या लांबून आली आणि हा मला असं म्हणायला आहे. पण ती विश्वासामध्ये फार तगडी होती. तिने इथपर्यंत झालं की येशू ख्रिस्त म्हणाला, बाई तुझा विश्वास मोठा, शांतीने जा, तुझी मुलगी बरी झालेली आहे. आणि ती मुलगी बरी झाली. सगळ्यात अनाकलनीय किंवा सगळ्यात एकदम विशेष किंवा विलक्षण असं हे वचन मला वाटतं की परमेश्वर येशू ख्रिस्ताची ओळख बायबलमध्ये हे सुद्धा दिलेली आहे की येशू ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक आहे. त्याच्याकडून जिवंत देवावरचा विश्वास मिळतो. येशू विश्वास पूर्ण करणार आहे, त्याला विश्वासाचं उत्पादक म्हटलं गेलेलं आहे. जो स्वतःमध्ये विश्वास, देवावरचा विश्वास आम्हाला देतो, तो परमेश्वर एका स्त्रीला म्हणते तुझा विश्वास मोठा आहे. हे केवढं मोठं स्टेटमेंट आहे. एका स्त्रीला म्हणतोय, एका मनुष्याला म्हणत आहे तो, विश्वासाचा परमेश्वर म्हणतोय तुझा विश्वास मोठा. का बरं असं तो म्हणाला? कारण ती असं काहीतरी बोलून गेली जे कोणाला जमलं नाही त्यावेळेला, किंवा जे अनाकलनीय आहे, जे डोक्याला न पटण्यासारखं आहे. घरच्या मुलांना द्यायची भाकर घरच्या कुत्र्यांना घालणं ठीक नव्हे. ती म्हणते तुम्ही बरोबर बोललात. घरच्या धान्याच्या मेजावरून पडलेला चुरचार, किंवा जेव्हा मेजावरती खायला बसतात तेव्हा ते खाता खाता जे काही तुकडे खाली पडतात ते जेव्हा कुत्रे खातात तेव्हा त्यांना हटवलं जात नाही, तेव्हा त्यांना पिटाळून लावत नाही. ते खाण्याचा तो अधिकार आहे. त्या अधिकाराखाली मला बरं करा, माझ्या जीवनात काम करा. आणि परमेश्वराने त्याच अधिकाराखाली देवाने त्याच्या जीवनात काम केलं. तेव्हा येशू म्हणाला तुझे म्हणणे पटले, जा, तुझी मुलगी बरी झालेली आहे. आणि मग ती घरात जाते आणि आपल्या मुलीला अंथरुणावरती, आणि तिच्यातून अशुद्ध आत्मा निघालेला, तिला बरी पडते, तिची मुलगी बरी झालेली असते. तुझे म्हणणे पटले. एक परमेश्वर म्हणत आहे माणसाला तुझे म्हणणे पटले. हिंदीमध्ये सुंदर आहे, इस बात के कारण चली जा. ह्या गोष्टींमुळे तू जा, कारण जे तू बोललेली आहेस ते फार विश्वासाचं आहे. परमेश्वराला माणसाचं पटलेलं हे एकमेव ह्याच्यामध्ये एक सुस्पष्ट असं उदाहरण आहे की परमेश्वर म्हणतो तुझे म्हणणे पटले. याचा अर्थ बायबल, पवित्र आत्मा आपल्याला हे सांगत आहे की जेव्हा आपलं देवाला पटतं तेव्हा आपण आशीर्वादित होतो. जेव्हा आपलं वागणं देवाला पटतं तेव्हा आपण आशीर्वादित होतो. जेव्हा आपलं चालणं देवाला पटतं, देवाला पटलं पाहिजे. आणि जेव्हा देवाला पटतं तेव्हा जगातली कोणतीच ताकद तुम्हाला आशीर्वादांपासून रोखू शकत नाही. तुम्ही आशीर्वादित होणार म्हणजे होणार, म्हणजे होणारच. वेळ आली नव्हती, त्या मुलीला बरं होण्याची वेळ नव्हती, कारण ती अन्य प्रांतातली होती, ती इस्रायलची नव्हती. येशू ख्रिस्त देवाची योजना सांगते, बघ मी असा आहे, जोपर्यंत मी क्रूसावरती मरत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी उपलब्ध नाही आहे. वेळ आलेली नसतानाही हिने असं काहीतरी परमेश्वरासमोर केलं की परमेश्वराला बरं करणं भाग पडलं. येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला तुझे म्हणणे पटले, जा, तुझी मुलगी बरी झालेली आहे. याचा अर्थ आपलं जेव्हा वागणं, बोलणं, चालणं देवाला पटतं तेव्हा आपण आशीर्वादित होतं. जेव्हा देवाला पटतं तेव्हा देव लगेच प्रतिक्रिया देतो. देवाला पटतं म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की प्रार्थना करून आशीर्वाद मिळतो, हे तर माहितीच आहे. बायबल वाचल्यानंतर आशीर्वाद मिळतो हेही माहिती आहे. पण पवित्र शास्त्र पुढे जाऊन हेही सांगतं की जेव्हा आपलं देवाला पटतं, जेव्हा आपलं वागणं, चालणं, बोलणं देवाला पटतं तेव्हा सुद्धा आपण आशीर्वादित होतो. कारण तो आशीर्वादांचा परमेश्वर आहे. त्याच्या ठायी तुम्ही जे काही कराल, प्रामाणिकतेने कराल, प्रेमपूर्वक कराल, तेव्हा तुमच्या त्या प्रामाणिकतेला आणि त्या प्रेमाला स्वर्गाच्या राज्यातून प्रतिसाद मिळतो, त्याला प्रतिफळ येतं. म्हणून आपलं वागणं देवाला पटण्याजोगं पाहिजे, आपलं बोलणं देवाला पटण्याजोगं पाहिजे, आपलं चालणं देवाला पटण्याजोगं पाहिजे. जेव्हा ते देवाला पटलं की बस विषय संपला. तिथेच तुम्ही आशीर्वादांना पात्र ठरता, तिथेच तुम्हाला देव आशीर्वादित करण्याची योजना आखतो, तिथेच तुम्ही आशीर्वादांच्या रांगेत उभे असता. का? कारण तुमचं पटलेलं आहे. जसं या स्त्रीचं पटलं तसं तुमचं पटलं पाहिजे. बायबलमध्ये एका ठिकाणी एक येशू ख्रिस्ताने दृष्टांत सांगितला. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, येशू म्हणाला की मंदिरामध्ये 2 जण प्रार्थना करायला गेली. त्याच्यातला एक जण होता तो परुषी होता.
दुसरा होता तो जकातदार होता. आता फरुशी म्हणजे कोण? तर जुन्या करारामध्ये परमेश्वराने नियम दिलेले आहेत. ह्या नियमांना जो कट्टरतेने पाळतात त्या पंथाला फरुशी पंथ म्हणतात. सोप्या भाषेत की जुना करार एकदम कट्टरतेने, परमेश्वराने काय सांगितलं आहे, नियम काय दिलेले आहे, मोशेचा करार काय सांगतो, संदेश त्यांच्या धर्मग्रंथात परमेश्वराने काय शिकवलेलं आहे, जे कट्टरतेने पाळतात अशा पंथातला एक माणूस प्रार्थना करायला मंदिरात उभा होता. आणि बरोबर त्याच्या मागे एक जकातदार उभा होता. प्रार्थना चालू झाली. फरीसी म्हणाला, पहा मी पापी नाही, प्रभू तुला धन्यवाद आहे. मी व्याभिचारी नाही, तुला धन्यवाद. मी लूटमार करणारा नाही, तुला धन्यवाद. मी अमका नाही, मी तमका नाही, तुला धन्यवाद. आणि माझ्या मागे जो माणूस कोणतरी प्रार्थना करायला आलेला आहे जकातदार, मी त्याच्यासारखा पण नाही, तुला धन्यवाद. आणि मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. माझ्या प्रत्येक कमाईतला मी तुला दशांश देतो. चांगली गोष्ट आहे, त्याने जे काही केले ते चांगली गोष्ट आहे. परंतु तो हे विसरला की परमेश्वरासमोर आपण स्वतःला उंच करू शकत नाही. कारण परमेश्वराचं वचन म्हणतं, जेवढा तू नम्र राहशील तेवढा मी तुला सगळ्यांच्या समोर उंच करेन, कारण तो उंच करणारा परमेश्वर आहे. तू नम्र राहशील तर मी उंच करेन. उंच करण्याचं डिपार्टमेंट परमेश्वराचं आहे. तुमचा डिपार्टमेंट आहे फक्त नम्र राहणं. आणि हा गेला पुढे, प्रभू मी असा नाही आहे, चांगली गोष्ट तू तसा नाही आहे, धन्यवाद आहे, असं नाही तसा नाही. पण तो न्याय करतोय. दुसऱ्या भाषेत समजायचं झालं तर तो न्याय करतोय. हा पापी, तो पापी, माझ्या मागे पण आहे तो पण पापी, पण मी फक्त पवित्र आहे. हा तो परमेश्वरासमोर सांगतोय. तो स्वतःला उंच करतोय हे तो परमेश्वरासमोर सांगतोय. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे, त्याच्या मागेच बरोबर एक जकातदार माणूस उभा होता. याने आपली मान खाली केली, कारण तो परमेश्वराला बघण्यासाठी पात्र नाही असं स्वतःला समजतो. ऊर बडवलं त्याने. फक्त 2च शब्दात त्यांनी प्रार्थना केली, मज पाप्यावर दया कर. येशू म्हणाले, ह्याची प्रार्थना ऐकण्यात आली आणि नीतिमान ठरून हा घरी गेला. का त्याची प्रार्थना पूर्ण करण्यात आली? का त्याच्या प्रार्थनेला उत्तर मिळालं? का त्याला धर्मी परमेश्वराने ठरवलं? कारण त्याचं ते पश्चातापी बोलणं परमेश्वराला पटलं. मान खाली घालून ऊर बडवून म्हणाला, मज पाप्यावर दया कर. त्यांनी कोणाचा न्याय नाही केला. तो परुषी माझ्या पुढे उभा आहे, त्याचं काय घेऊन बसलास तू? तो असा आहे, तो माझ्या शेजारचा असा आहे, तो माझ्या अमक्याचा तसा आहे, तो माझ्या कामातला तसा आहे, तो काही नाही सांगत बसला. त्यांनी मान खाली केली, ऊर बडवल्याने त्यांनी सांगितलं, तुझ्यासमोर मी पापी आहे, मज पाप्यावर दया कर. त्याचं पश्चातापी बोलणं जेव्हा परमेश्वराला पटलं ना, तेव्हा बायबल म्हणतं त्याची प्रार्थना ऐकून तो धर्मी ठरून गेला. तुमचं देवाला पटलं पाहिजे. तुम्ही व्यक्तिगत असाल किंवा एकांतात असाल, तुम्ही सामुदायिक असाल किंवा 4 चौघात असाल, तुमचं वागणं उठून परमेश्वराला दिसलं पाहिजे. तुमचं वागणं, तुमचं चालणं, तुमचं बोलणं परमेश्वराला दिसलं पाहिजे. ते त्याला पटलं पाहिजे. जेव्हा त्याला पटलं, लक्षात ठेवा, त्याच वेळेला तुमच्या प्रार्थनेला उत्तर आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही बायबल वाचणार असेल तर तुम्हाला जक्काईची घटना माहिती आहे. जक्काई नावाचा माणूस, त्याला समाजामध्ये लोक काय म्हणायची? समाजामध्ये लोक त्याच्याविषयी चांगलं नाही म्हणायची. लोकांच्या समोर त्याची जी शैली होती, त्याचं जे जीवनमान होतं ते फार भ्रष्ट होतं. लोक त्याला बघून तोंड फिरवायची, लोक त्याला बघून कुरकुर करायची की हा चांगला माणूस नाही आहे, हा नेहमी लुबाडतो, ह्याला कोणाची काही पडलेली नाही आहे, ह्याच्या हृदयात जरासुद्धा दयामाया नाही आहे, हा कोणाचं चांगलं करेल असं वाटतच नाही आहे, ह्याच्या हातातून 1 रुपया सुटत नाही. लोकांमध्ये अशी चलती होती, लोकांमध्ये त्याची कुप्रसिद्धी होती. आणि मग येशू ख्रिस्त जिथे आहे तिकडे नावाचा प्रचार प्रसार होणारच. आणि असाच प्रचार प्रसार, येशूचा प्रचार प्रसार जक्कायापर्यंत पोहोचला. जक्काई त्या काळचा श्रीमंतातला श्रीमंत होता. हाताखाली बरीचशी माणसं कामाला होती. आणि जेव्हा त्याला येशूविषयी कळतं की येशू नावाचा कोणी माणूस आहे, लोक त्याच्या मागे जात आहेत. येशू नावाचा कोणी माणूस आहे, लोक त्याला बघण्यासाठी तडफडत आहेत, त्याला हात लावण्यासाठी, स्पर्श करण्यासाठी. त्याच्याद्वारे लंगडे चालत आहेत, मुके बोलत आहेत, आंधळे पाहत आहेत, मेलेले उठवले जात आहेत. हा हाय तरी कोण? मला बघायचं आहे. जक्काईच्या हृदयामध्ये एक चांगली लालसा उत्पन्न होते, येशू कोण आहे मला बघायचं आहे. जाडा आहे की कडका आहे, काळा आहे की गोरा आहे, उंच आहे की ठेंगणा आहे, मला बघायचं आहे. काय असं बोलतो तो की लोक त्याच्या मागे जात आहेत? काय असं तो करतो की मेलेला पण उठतोय, म्हणजे कमाल आहे. आणि मग होतं असं, एक वेळ ठरते आणि त्याच्यापर्यंत बातमी येते की येशू नावाचा माणूस आपल्याकडे आलेला आहे प्रांतामध्ये. आणि मग हा येतो, जे येशूला बघतो म्हणून. आता हा तिकडे आल्याबरोबर कोणी त्याला जागा देत नाही येशूपर्यंत जायला, कारण हा आला असं बोलत असतील, हा कशाला आला. आणि मग तो बघतोय, उड्या मारतोय, काय करतोय, कसं बसं मला दिसला पाहिजे येशू दिसत नाही, गर्दी प्रचंड आहे. आणि हा पडला ठेंगणा, ह्याला दिसेना, म्हणून हा आयडिया लावतो, हा काहीतरी शक्कल लढवतो. आणि येशू ज्या मार्गाने जाणार आहे
त्या मार्गाच्या कडेला एक उंबराचं झाड असतं, त्या झाडावरती जो चढतो, कसा बसा का होईनाच चढतो. आणि मग नंतरला येशू ख्रिस्त त्या गर्दीची सांगता घेऊन त्या दिशेने जात असताना त्या उंबराच्या झाडावर येताच क्षणी येशू आपली दृष्टी वर करतो. ही बायबलमधली एकमेव घटना अशी आहे की ज्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा येशूने वर बघितलं आहे तेव्हा तेव्हा येशूने देवाचं राजासन बघितलं आहे, स्वर्ग बघितला आहे. परंतु इकडे जेव्हा येशू ख्रिस्त वर करतोय आपली दृष्टी, तेव्हा तो एका पापी माणसाला बघण्यासाठी करतोय. आणि बस येशूने बघितलं जक्कायाला म्हणाला, जक्काया उतर खाली, आज मला तुझ्या घरी उतरवायचं आहे. बस एवढे जसं येशू बोलला की माणसांमध्ये कुरकुर सुरू झाली. अरे हा चांगला माणूस नाही आहे, ह्याच्याबरोबर पण काही चांगलं व्हायलाच नाही पाहिजे, हा लबाड माणूस आहे. येशू कशाला चाललाय, येशूला काही कळत नाही काय, जक्काई तर पागलच आहे, जक्काई तर लुबाडणाराच आहे. येशूला कळायला पाहिजे, येशू देवाचा पुत्र आहे. येशू जर देवाकडून आले तर त्याला माहिती पाहिजे हा पापी माणूस आहे, असं आहे तसं आहे चालू आहे. येशूला पण सगळं माहिती आहे काय चालू आहे, ह्याच्याविषयी काय बोलतायत. येशूने लक्ष नाही दिलं, कारण येशूच्या डोक्यात एक वेगळी योजना आहे. जक्कायला पण माहिती आहे की अरे बापरे, माझ्याविषयी लोक काय म्हणतायत, माझ्याविषयी लोक कुरकुर करतायत. पण त्याचा आनंद गगनात मावे ना, कारण त्याला जॅकपॉट लागला होता. का? कारण त्याला येशूला बघायचं होतं. पण झालं असं, त्याने तर येशूला बघितलं ते सोडाच, येशूने पण त्याला बघितलं. येशूने त्याचा हाक मारली आणि येशू म्हणाला, आज मला तुझ्या घरी यायचं आहे. त्याचा तर पूर्ण जॅकपॉट लागला. बस त्या जॅकपॉटच्या आनंदापुढे जक्कायाने माणसांकडे बघितलं नाही. चला, येशूला घेऊन गेला तो. हे ना आनंदाने आगत स्वागत झालं, खानपान झालं. येशूसोबत तो बसला, येशू त्याच्यासोबत बसला, काहीतरी बोलणं झालं. येशू जिथे उभा राहतो तिथे तो जेव्हा बोलतो तेव्हा तो थेट स्वर्गातलं बोलतो. येशू जेव्हा बोललाय तेव्हा थेट परमेश्वराच्या मनातलं बोललाय. का तो त्यांनी, तुम्हाला काय वाटतं, येशू आणि जक्काई जेव्हा आमने सामने बसले असतील तेव्हा येशूने हे विचारलं असेल, तुझी संपत्ती किती आहे, बँक बॅलन्स चांगला आहे की नाही, पोरबाळा व्यवस्थित ठेवली की नाही, जमीन घेऊन ठेवायची, सोन्यामध्ये पैसे गुंतवायचे, चांदीचा बाजार करायचा, हे करायचं, काय वाटतं तुम्हाला, असं बोललं असेल? नाही. येशू जे बोलतो ते थेट देवाच्या हृदयातलं बोलतो. आणि जेव्हा प्रभू येशूने परमेश्वराच्या हृदयातलं जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा जक्काई नावाच्या माणसाला वाटलं की आपण काहीतरी गडबडवाला माणूस आहे, आपलं बरोबर नाही. येशू ज्या स्वर्गाविषयी बोलतोय त्या स्वर्गात जर जायचं असेल तर काहीतरी चेंजेस घडला पाहिजे. त्याला कळतं, येशूच्या बोलण्यातून त्याला समजतं की माझं जीवन करप्ट आहे, भ्रष्ट आहे, असं नाही पाहिजे, हे चुकीचं आहे माझं जीवन. येशूच्या शब्दाने त्याचा आत्मा जागा होतो, हृदयाचं परिवर्तन होतं. आणि हा माणूस जो कोणाला 1 रुपयाची मदत न करणारा, कोणाचं चांगलं होईल असं कोणालाही झोपेमध्ये सुद्धा न आठवणारा, तो माणूस येशूच्या पुढ्यात उभा राहून सांगतो, पहा, ज्यांचं मी लुबाडलंय त्याला 4 पटीने मी परत करतो आणि माझ्या संपत्तीतली अर्धी संपत्ती विकून मी गोरगरिबांना वाटून देतो. तेव्हा परमेश्वराचा पुत्र, तारणारा प्रभू येशू ख्रिस्त जक्कायाला म्हणाला, आज या घराण्याला तारण प्राप्त झालेलं आहे. का बरं असं म्हणाला? कारण त्याचं ते बोलणं देवाला पटलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, जक्कायाने फक्त वरकरणी बोलला असता आणि मग येशू बोलला असता? नाही. येशू, बायबल असं म्हणतो, तो अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. जेव्हा जक्काईने सांगितलं की मी माझ्या संपत्तीतली अर्धी विकून गोरगरिबांना वाटून देतो आणि ज्याचं लुबाडलंय त्याला मी 4 पटींनी परत करतो, तेव्हा हा जक्काई तोंड देखलं बोलत नाही आहे, तो आतून बोलतोय. हे परमेश्वराला जेव्हा कळलं, कारण तो अंतःकरण जाणणारा परमेश्वर आहे, त्याला माहिती आहे की हा जे बोलतोय ते खरं आहे, हा जे बोलतोय ते जेन्युइन बोलत आहे, ह्याच्या हृदयाचं परिवर्तन झालेलं आहे. आणि त्या हृदयाचं परिवर्तन झालेल्याच्या हृदयातून जेव्हा ते शब्द आले तेव्हा ते शब्द देवाला पटले. हृदयाचं परिवर्तन देवाला पटलं, त्याचं ते पापी वागणं सोडणं देवाला पटलं. आणि जेव्हा देवाला पटलं तेव्हा देवाने सांगितलं की आज या घराण्याला तारण प्राप्त झालेलं आहे. तेव्हा दुसऱ्या दिवशी काय झालं असेल, काय वाटतं तुम्हाला? ज्या लोकांनी त्याच्याविषयी कुरकुर केली की हा लबाड माणूस आहे, हा लुटणारा माणूस आहे, हे 1 रुपया ह्याच्यातून सुटत नाही, हा कोणाची मदत करेल असं वाटत नाही, ज्याला मदत करतो त्याच्याकडनं छिनून घेतो, लुबाडून घेतो, तो दुसऱ्या दिवशी येशू जेव्हा गेला असेल तेव्हा आपली संपत्ती विकून अर्धी गोरगरिबांना वाटायला लागला असेल. आणि मग ज्याच्याकडनं 10,000 घेतले त्याला 40,000 रुपये द्यायला गेला असेल. लोकांमध्ये डोकं उडून गेलं असेल. हा काय बघतोय आम्ही, झोपेत तर नाही ना? जक्काई पैसे देतोय कोणाला? अरे ज्याचे लुबाडले त्याला 4 पटीने द्यायला चाललाय. जक्काई पैसे देतोय कोणाला? गरिबांमध्ये वाटतंय. अचानक काय झालं याला? डोक्यावर पडला का? कोण म्हणाल डोक्यावर नाही पडला, काल परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या घरी येऊन गेला, याचं हृदयाचं परिवर्तन झालं.
जेव्हा तुमचं वागणं देवाला पटतं तेव्हा तुम्ही आशीर्वादित होता. तारण प्राप्तीचं अभिवचन जक्कायाला केव्हा मिळालं? जेव्हा जक्कायाचं वागणं देवाला पटलं, जेव्हा जक्कायाचं हृदयाचं परिवर्तन देवाला पटलं, जेव्हा जक्काया आपले पापी जीवनशैली सोडून देण्याचा यत्न करतो हे देवाला पटलं. जेव्हा देवाला पटतं आशीर्वादित होतोच होतो. कोण नाही थांबवू शकत तुम्हाला, कोण नाही रोखू शकत तुम्हाला. जेव्हा तुम्ही आशीर्वादित होता तुम्हाला कोण नाही थांबवू शकत. हे परमेश्वराच्या राज्यामध्ये वावरत असणं असं आपलं जीवन पाहिजे. असं जक्कायासारखं जीवन की जक्कायाचं हृदयाचं परिवर्तन बघून देवाला आवडलं, देवाला पटलं, देवाने आशीर्वादित केलं. त्या फरीसी माणूस, त्या जकातदाराची प्रार्थना ती फक्त एवढंच 2च शब्द. समोरचा जो माणूस उभा होता केवढी मोठी लांबलचक प्रार्थना, अमकानी तमकानी हे नि ते सगळ्यांचा, प्रार्थनेमध्ये सगळ्यांचा न्याय निवाडा केला त्याने. अमका पापी तमका पापी, हा पापी तो पापी, पुढचा पापी मागचा पापी, सगळ्यांचा न्याय करून झाला तो. परंतु त्याला हे नाही माहिती की ज्या परमेश्वराच्या समोर मी प्रार्थना करतोय त्याचं गणितच हे आहे, त्याचं वचनच हे आहे की तू जेवढा नम्र राहशील मी तुझा परमेश्वर तुला सर्वांदेखत उंच करीन. वैयक्तिक त्या जकातदारांनी प्रार्थना कशी केली? मंदिरामध्ये उभं राहून वैयक्तिक, त्यांनी मोठ्याने वरून कोणाला सांगितलं नाही, त्यांनी वैयक्तिक केली. त्याचं वैयक्तिक वागणं सुद्धा देवाला पटलं. जक्कायाची जीवनशैली बदलली, 4 चौघांमध्ये ती उठून आली, तेव्हा त्याचं ते वागणं देवाला पटलं. जेव्हा देवाला पटतं तेव्हा तुम्ही आशीर्वादित होता. बायबलमध्ये इथपर्यंत आहे की येशू ख्रिस्त गर्दीमध्ये उभा असताना याईर नावाचा माणूस येशू ख्रिस्ताकडे येतो आणि येशूच्या पाया पडतो आणि येशूला म्हणतो की पहा माझी 12 वर्षाची मुलगी आहे, मरायला टेकली आहे, आपण या तिच्या डोक्यावर हात ठेवा म्हणजे ती बरी होईल. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे येशू ख्रिस्त तडक उठतो आणि या याईराच्या मागे निघून जातो. का? कारण याईराचा विश्वास खंबीर आहे, याईराचा विश्वास मजबूत आहे. किती तो मजबूत विश्वास पहा. त्याची मुलगी घरामध्ये मरायला टेकली आहे. जेव्हा काहीतरी बरं वाईट होईल एकदम अटीतटीची भूमिका आहे. याईराला जेव्हा कळालं की शेवटच्या घटका मोजते आहे तेव्हा तो थेट येशूकडे आला, येशूच्या पाया पडला, येशूला आपल्या जीवनात प्रथम स्थान दिलं, येशूच्या पाया पडला आणि येशूला म्हणाला की आपण या, माझी मुलगी 12 वर्षांची आहे, मरायला टेकली, आपण या तिच्या डोक्यावर हात ठेवा म्हणजे ती बरी होईल. त्या याईराचे शब्द स्पष्टपणे बायबलमध्ये लिहिलेले आहेत. त्याच्या बोलण्यामध्ये कुठे शंका नाही आहे, त्याच्या बोलण्यामध्ये कुठे भित्रेपणा नाही आहे. तो असं म्हणत नाही आहे प्रभूजी माझी मुलगी मरायला टेकली आहे, बघा ना मी हे पण दाखवलं, तिकडे पण गेलो, इकडे पण गेलो, हा डॉक्टर केला, तो डॉक्टर केला, हा वैद्य झाला, तो वैद्य झाला, एवढा पैसा खर्च केला, तेवढा पैसा खर्च केला, बघा तुमच्यानी काय होतंय का? नाही, किती सरळ. प्रभूजी माझी 12 वर्षाची मुलगी आहे, मरायला टेकली आहे, आपण या तिच्या डोक्यावर हात ठेवा म्हणजे ती बरी होईल. येशूला, त्या याईराला हे पण माहिती आहे की मुलगी मरण्याच्या खेपेला आहे, पण येशूने जर तिच्या डोक्यावर हात ठेवला ना ती मरणातून जीवनात पार जाईल, हे त्याला पक्का विश्वास होता. ते मरण त्याला गाठू शकणार नाही, ती मरणाच्या दरवाजातून बाहेर येईल, ती मरण टळेल हे त्याला चांगलं माहिती होतं. आणि त्याचा तो भक्कम विश्वास बघून, त्याचा तो भक्कम विश्वासपूर्ण बोलणं येशूला जेव्हा पटलं तेव्हा येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांच्या बरोबर त्याच्या घरी गेला, त्याच्याबरोबर चालत गेला. किती अद्भुत अशी घटना आहे बायबलमधली की येशू ख्रिस्ताच्या मागे लोक जातात असं बऱ्याच ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळेल. येशूच्या मागे लोंढा चालला, येशूच्या मागे लोक चालली, येशूच्या मागे जनसमुदाय चालला. फक्त ही याईराचीच घटना अशी आहे ज्याच्यामध्ये येशू एका माणसाच्या मागे चाललाय. का? काय त्याचं ते पदवी बघून नाही चाललाय, त्याचं तो रंगरूप बघून नाही चाललाय, त्याचं ते बोलणं जे आहे ते येशूला पटलेलं आहे. ते विश्वासपूर्ण बोलणं, ते विश्वासपूर्ण वागणं, अजिबात विश्वासामध्ये भित्रेपणा नाही आहे, अजिबात विश्वासामध्ये शंका नाही आहे. हा माझी मुलगी मरायला टेकली आहे, आपण या तिच्या डोक्यावर हात ठेवा म्हणजे ती बरी होईल. आणि येशू ख्रिस्त त्याच्यासोबत जात असताना अचानक वाटेमध्ये बातमी मिळते मुलगी मेली. हा घाबरणार, याईर घाबरणार. तेवढ्यात येशू म्हणाला विश्वास मात्र धर म्हणजे देवाचे गौरव पाशील. आणि येशू ख्रिस्त याईराच्या घरी जातो, मेलेली मुलगी पुढ्यात असते, मुलीला सांगतो मुली मी तुला सांगतो उठ, आणि याईराची मेलेली मुलगी उठून बसते. तर का असं झालं? कारण त्याचं वागणं देवाला पटलं. जेव्हा तुमचं देवाला पटतं देव तुमच्याकडे अधिक लक्ष देतो. जेव्हा तुमचं वागणं चालणं बोलणं, तुमचं जीवनमान, तुमची जीवनशैली, तुमची लाईफस्टाईल देवाला जेव्हा पटते तेव्हा तुम्ही आशीर्वादित होता. एक माणूस इकडे प्रार्थनाला येत असेल आणि त्याचं दारूचं व्यसन सुटलं आणि मग नंतरला अचानक त्याच्या मित्रांमध्ये, त्याच्या कामातल्या लोकांमध्ये किंवा शेजारच्यांमध्ये कोणाचा तरी बड्डे आला, पार्टी, आणि मग तो येतो ह्याच्याकडे की माझी पार्टी आहे कामामध्ये, आपण बसूया संध्याकाळी. हा म्हणतो नाही, माझं व्यसन सुटलेलं आहे, मी नाही येणार. तर म्हणजे अरे चल रे, एवढा एक दिवस केलं तर काय होतं आहे? काय नाही होत. तर म्हणतो नाही, मी नाही जाणार.
अरे एकदा पी आणि मग पुढच्या आठवड्यात जाणारच ना प्रार्थनेला, जेव्हा तू पश्चाताप कर जाऊन. तो बोलतो नाही, मी नाही करणार. बघा, तू माझ्या पार्टीला नाही आलास ना तर मी तुझ्याशी बोलणार नाही. तू माझ्या कार्यक्रमाला नाही आला ना मी तुझ्याशी बोलणार नाही. तू आमच्यासोबत पिकनिकला नाही आला ना आम्ही तुझ्याशी बोलणार नाही. तो बोलतो ठीक आहे. आम्ही तुझ्या कुठल्या कार्यक्रमाला येणार नाही. तो बोलतो ठीक आहे. शेवटी तो हे बोलतो, तुम्ही लोक नाराज झाला तरी चालेल पण माझा परमेश्वर नाराज नाही व्हायला पाहिजे. माझा प्रभू नाराज व्हायला नाही पाहिजे, कारण तो नाराज झाला तर सगळंच बिघडेल. तुम्ही झालं तर काय चालून जाईल. माझा प्रभू नाराज नाही झाला पाहिजे. माझ्या प्रभूला हे आवडत नाही, कारण जेवढ्या वर्षापासून मी त्या दारूच्या व्यसनात होतो, येशूच्या क्रुसावरच्या मरणाने मी त्या पापातून बाहेर आलो, त्या व्यसनातून बाहेर आलो आणि सैतानाचा अधिकार संपला. मी पुन्हा त्या घाणीत जाणार नाही, मी पुन्हा त्या चिखलात जाणार नाही. तेव्हा येशू स्वर्गातून म्हणेल, तुझं वागणं मला पटलं, तू आशीर्वादित होण्याच्या भूमिकेत आहेस. तुमचं जीवन असं पाहिजे, तुमचं वागणं पटलं पाहिजे. त्याच्यावरती मी येऊन तिकडे शाबासकी नाही देणार की वा तू पार्टी नाकारलीस, वा तू पिकनिक नाकारलीस. मी नाही येणार तिकडे द्यायला, पण कोणीतरी आहे ज्याच्यासाठी तुम्ही स्टँड घेतला, तो स्वर्गातला परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित द्यायला समर्थ आहे. बरेच लोकांना प्रार्थना करताना गडबड होते. प्रार्थनेचा एक निश्चित वेळ असतो आणि त्या निश्चित वेळेमध्ये हळूहळू जसा तो वेळ येतो, कित्येक लोकांना अनुभव येतो. मला बराच यायचा पहिला. प्रार्थनेची वेळ आली की शरीर बोलायला लागतं, जाऊ द्या आज जास्त काम झालेलं आहे, आज जास्त त्रास झालेला आहे, आज तू किती फिरलास, आज तू किती काम केलंस, आज दुपारी झोप पण नाही घेतलीस तू, अरे बरोबर जेवण पण नाही झालं, जाऊ दे आज झोप, आज प्रार्थना कॅन्सल. काही लोक असतात जी झोपतात, त्यांचं मला माहीत नाही, पण काही लोक आहेत बाबा नाही, जे होईल ते होईल, प्रार्थनेत बसायचं. बोलायला जमलं बोलायचं, नाही बोलायला जमलं नाही, पण बसायचं. कारण हा वेळ मी देवाला दिलेला आहे. मी देवाशी वचनबद्ध आहे की हा वेळ तुझ्यासाठी आहे. आणि मग एक माणूस प्रार्थनेला बसतो, शरीर दुखतंय, काम झालं असेल, नाही असं नाही आहे, शरीर थकलेलं आहे, जास्त फिरून आला असेल त्या दिवशी, नाही असं नाही आहे, पण त्यानं म्हटलंय नाही मी परमेश्वराला वचन दिलंय, हा टाईम तुझ्यासाठी. तो बसलाय प्रार्थनेला, हालेलुया हालेलुया करतोय, हालेलुया हालेलुया हालेलुया. झोप येते आहे तरी सुद्धा प्रार्थनेत तग धरून आहे. तेव्हा देव वर्ण म्हणेल, तुझं वागणं मला पटलेलं आहे, तू आशीर्वादित होण्याच्या बेतात आहेस. तुमचं वागणं पटलं पाहिजे देवाला. आणि ही स्कीम सारखी चालणार नाही, नाही तर तुम्हाला वाटतं अच्छा असं पण आहे, मग काय प्रार्थने झोपलं तरी चालतंय, देव समजून घेईल. हे कधी कधी चालतं. हे जेव्हा तुमचं खरखरच शरीर थकलेलं असेल, तुम्ही किती आत्मनं काय चालू आहे तुमचं सगळं देवाला माहिती आहे. देवाला कोणी नाही फसवू शकतो. कोण असा जगामध्ये नाही जो देवाला फसवेल. तुमचं शरीर किती थकलं आहे, किती नाही थकलं आहे, तुम्ही किती खरखर बोलताय, किती खरखर नाही बोलत आहे, तुम्ही किती प्रामाणिक आहे, किती अप्रामाणिक आहे, सगळं देवाला माहिती आहे. म्हणून त्याच्यासमोर आपलं बुद्धी नाही चालणार, त्याच्यासमोर आपला शहाणपणा नाही चालणार. कारण तो बायबल असं म्हणतं की माणसांच्या ज्ञानापेक्षा देवाचं मूर्खपण सुद्धा श्रेष्ठ आहे, एवढा तो बलाढ्य आहे. म्हणून तुमचं वागणं परमेश्वराला काय पटलं पाहिजे. एखाद्या माणसाला असेल की पहिला त्याला सतत राग यायचा, एखाद्या गोष्टीवरती, एखादा कोण बोलला, एखादं कोणी बघितलं, एखादं कोण असं झालं तसं झालं, राग यायचा. पण आता प्रार्थनेला आलाय आणि प्रार्थनेला आल्यामुळे देवाने त्याच्या हृदयात शांती दिली आहे आणि अचानक काहीतरी असं घडतं की त्याला राग उत्पन्न होण्यासारखं काहीतरी होतं. हा म्हणतो नाही, रागवायचं नाही आहे, मी परमेश्वराचा रागवायचं नाही आहे. परमेश्वराचं म्हणजे शांत राहा. तो मला शिवी देते, हां शांत राहा. तो मला श्राप देते, हां शांत राहा. परमेश्वर म्हणते तुला श्राप देणारा तू आशीर्वाद दे आणि आशीर्वादच दे. तुमचा आत्मनं उफाळून उठतंय की जाऊन याला मारू काय. तो त्यांनी 4 शिव्या दिल्या, मी एक तरी देऊ काय. पण जेव्हा पवित्र आत्मा बोलतो की शांत राहा, देवाचं वचन म्हणतं शांत राहा, तू सूड घेऊ नको, सूड घेणं त्याच्याकडे आहे. आणि जेव्हा तुम्ही असं करता, तुमचं वागणं देवाला पटतं, आशीर्वादित होण्याच्या बेतात असता. किती ब्रदरांच्या प्रवचनात एक फार सुंदर उदाहरण मी ऐकलेलं की एखादा माणूस विंडो सीटला बसलेला असेल आणि तिकडे म्हातारा माणूस आलेला असेल आणि धडपडतोय, तो गाडी चालू आहे, विंडो सीटमध्ये बसलेला आहे. आणि जेव्हा त्या म्हाताऱ्या माणसाकडे बघतो आणि म्हणतो बाबा बसा, तुम्ही बसा, तेव्हा त्याचं वागणं देवाला पटण्याजोगं असतं, तो आशीर्वादित होतो. एखादा माणूस फक्त खिडकीतच बघतोय, त्या माणसाला जागा देत नाही, याचा अर्थ त्याचं वागणं देवाला पटलेलं नाही आहे. जिथे तुम्हाला स्वतःला परमेश्वरासमोर आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं चालणं, आपली जीवनशैली पटण्याजोगी ठेवता येईल, तिथे 100% द्या.
काय करता येईल तुम्हाला, कसं करू मी? विचार करा, नुसतं प्रार्थना करण्याने सुद्धा, प्रार्थनेत प्रामाणिक राहण्याने सुद्धा आशीर्वादित होता. वैयक्तिक जे काही करत असाल, जसं तुम्हाला सांगितलं फरुश आणि जकातदाराच्या प्रार्थनेविषयी, जकातदाराने आतल्या आत प्रार्थना केली होती, स्वतःमध्ये प्रार्थना केली होती, तो ओरडला नव्हता, हे प्रभू मज पाप्यावर दया कर. वैयक्तिक त्यांनी केलं होतं, एकांतामध्ये केलेल्या गोष्टीसुद्धा परमेश्वराला पसंत पडतात, त्याला आवडण्याजोगे असतात. जक्काई नावाचा सारखाचा माणूस सामुदायिकरित्यामध्ये, कारण त्याचा हा जीवनाचा चमत्कार हा 4 भिंतींच्या आतमध्ये जरी घडला असेल तरी तो सार्वजनिक चमत्कार आहे. कारण त्याने सांगताना हे स्पष्ट सांगितलं होतं की मग माझी संपत्तीतली अर्धी संपत्ती विकून गोरगरिबांना वाटून देतो. गोरगरीब कुठे? त्याच्या घरात नाही आहेत, समाजामध्ये आहेत. गोरगरीब त्याच्या घराच्या बाहेर आहेत. गोरगरीब सार्वजनिक ठिकाणी आहेत. जेव्हा सार्वजनिक ठिकाणी तो असं वागतोय तेव्हा परमेश्वर म्हणतोय तुझं वागणं मला पटलेलं आहे, तेव्हा तो आशीर्वादित होण्याच्या बेतात आहे. याचा अर्थ असा आहे की आपलं वागणं देवाला पटलं पाहिजे. आपण जेव्हा आपलं वागणं, चालणं, बोलणं कसं करता येईल तुम्हाला, तुम्ही विचार करा की मी माझ्या जीवनामध्ये असं काय करू शकतो की माझं वागणं देवाला अधिकाधिक पटेल, माझं बोलणं देवाला अधिकाधिक पटेल. ही स्वतःमध्ये फार अद्भुत गोष्ट आहे की माणसाचं देवाला पटतं हेच कधी अद्भुत आहे, कधी विश्वास न ठेवण्याजोगं आहे. परंतु जर तुम्ही विश्वासणारे आहात आणि ख्रिस्त येशूच्याद्वारे जिवंत देवावर विश्वास ठेवता, त्याच्या बलिदानावरती तुमचा जर विश्वास आहे, तर तुम्हाला ही गोष्ट भलीभाती कळली पाहिजे की आपलं वागणं देवाला पटतं, तुमचं बोलणं पण देवाला पटतं, तुमचं चालणं देवाला पटतं. म्हणून आपल्या जीवनाचं वागणं, चालणं, बोलणं आणि जीवनशैली परमेश्वराच्या इच्छेनुसार आणि त्याला आवडणारी असावी म्हणून सर्व मिळून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊत. आमेन.